आज देशभरात नव्हे तर जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातोय. अर्थात प्रेमाचा उत्सव साजरा केला जातो. प्रेम या शब्दाचा अर्थ कपलसाठीच नव्हे तर प्रत्येक तरुणासाठी नक्की काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. मी पुण्यात आहे, जेम रोडवर आहे आणि एक कपल आज व्हॅलेंटाईन डे साजरा करते. म्हणजे साजरा करतंय की नाही, प्रेम त्यांच्या अर्थी नक्की काय, प्रेम या शब्दाचा अर्थ त्यांच्यासाठी काय, मी जाणून घेतो. दादा, मी तुझ्याकडे येतो. व्हॅलेंटाईन डे आज माहिती आहे? हो आहे. साजरा केलाय? हां, म्हणजे सोबत राहणं, टाईम स्पेंड करणं. पण मला एक सांग, व्हॅलेंटाईन डे प्रेमासाठी एकच दिवस फार महत्त्वाचा असतो का? म्हणजे असं एकच दिवस म्हणता येत नाही, पण सगळ्यासोबत एक वाईब मॅच होतं ना. सगळ्यांसमोर एक वातावरण बनतं प्रेमाचं. एक खास प्रेमासाठी सेपरेट दिवस असतं ना, त्यासाठी एक स्पेशल डे म्हणून आपण साजरा करू शकतो. काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये? प्रेमाची व्याख्या काय तुझ्यासाठी? प्रेमाचं म्हणजे आपलं स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठी जास्त जगणं, त्यांना जास्त वेळ देणं, त्यांना म्हणजे त्यांच्यासाठी त्यांना हॅपी ठेवणं, हे प्रेम होतं. ताई, प्रेमाची व्याख्या तुझ्यासाठी काय? प्रेमाची व्याख्या माझ्या मते विश्वास आणि स्वतःला जसं आपण प्रेम करतो तसंच दुसऱ्यांना पण तो स्वतःपेक्षा जास्त इम्पॉर्टन्स देणं. तुमचा व्हॅलेंटाईन डे हो, व्हॅलेंटाईन कितवा? फर्स्ट आहे. फर्स्ट डे. नवीन लग्न झालंय. लग्नाच्या आधी? लग्नाच्या आधी म्हणजे असं काय नव्हतं, अरेंज मॅरेज आहे. अरेंज मॅरेज आहे. अरे, आणि पहिला व्हॅलेंटाईन डे व्हॅलेंटाईन डे काय स्पेशल काय केला? दिवसभर आम्ही दोघं सोबत होतो, हेच आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. तसं पण आपण सोबतच असतो आम्ही. म्हणजे आता आयुष्यभराची सोबत आहे, पण आज दिवसभर सोबत होतं, हे स्पेशल आहे. हो, हे स्पेशल. आम्ही खास वेळ काढून आज सोबत आहोत दिवसभर, सकाळपासून. हो, हे ठरवून केलं होतं? म्हणजे हां, ठरवलं होतं सोबत. गिफ्ट काय दिलं? गिफ्ट तर काय थोडं शॉपिंग करून घेतलं फक्त. केली शॉपिंग? हो, हो. शॉप काय गिफ्ट काय घेतलं? ज्वेलरीज घेतलेत मी. आणि तू काय गिफ्ट दिलं? मी अगोदरच घेतलं होतं, शर्ट्स, वॉच वगैरे घेतलेत. मला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. व्हॅलेंटाईन डे यांच्यासाठी काय पाहिलं, अजूनही आपण काही तिकडे बसलेले आहेत त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि यांच्यासाठी नक्की काय स्पेशल असतं, प्रेम या शब्दाची व्याख्या काय, जाणून घेऊयात आपण. फक्त तरुण तरुणीच नव्हे तर प्रत्येक वयासाठी प्रेम हे तितकंच महत्त्वाचं असतं आणि त्यांसाठी आजचा दिवस हा एक उत्सवापेक्षा काही कमी नसतो. दादा माझ्यासोबत आहेत, लग्नाला 8 वर्ष झालीत आणि सोबत फिरतायत पुण्यात. दादा, व्हॅलेंटाईन डे आज स्पेशल डे आहे, यांच्यासाठी वेळ काढलेला आहे फॅमिलीसाठी आणि काय म्हणतात त्याला, अर्धांगिनीसाठी माझ्या एन्जॉय करतोय आणि अजून करणार आहे. अजून दिवस संपलेला नाही आहे. काय आज काय स्पेशल होतं व्हॅलेंटाईन डे? स्पेशल काहीच नाही आहे, जे आहे ते आहे. हे वेळ दिलाय हे स्पेशल. वेळ दिला आहे खूप, ते स्पेशल. हे महत्त्वाचं, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं गिफ्ट हे वेळ आहे. वेळ दिलेला आहे तोच खूप महत्वाचा आहे. सकाळपासून सोबत आहे. सकाळपासून सोबत आहे. काय आज स्पेशल काय केलंय आज? स्पेशल काही नाही, बाहेर लंच केलं, लंच झालंय आणि फिरतोय. डेझर्ट्स घेतले, लंच झालंय. काय प्रेम म्हणजे काय तुमच्यासाठी, प्रेमाची व्याख्या काय तुमच्यासाठी? काय बोलू यार रवी. माझ्यासाठी प्रेम म्हणजे सर्व काही. लव हे एकच प्युअर गोष्ट आहे पृथ्वीवर, असं जर म्हणायला गेलं तर. म्हणजे तिरस्काराच्या वातावरणात फक्त प्रेम जिंकू शकतो. येस, बिलकुल 100%. येस, प्रेमाने जिंकू शकतो आपण. आता इथून पुढचा काय प्लॅन? अजून असं काही नाही, आता हे एन्जॉय करणार. बरं ताई, मला तुम्ही सांगा, 8 वर्षात स्पेशल गिफ्ट काय वाटलं यांचं तुम्हाला? माझ्यासाठी रोजचा दिवस स्पेशल आहे ऍक्च्युली. हा स्पेशल, तुमच्या सगळ्यात स्पेशल गिफ्ट. इज अवर स्पेशल गिफ्ट, कारण तो माझ्या अॅनिव्हर्सरीचा गिफ्ट आहे ते. आमच्या अॅनिव्हर्सरीलाच झालेला आहे तो. त्यांनी काय तुम्हाला स्पेशल गिफ्ट दिलं? त्यांनी बरंच काही दिलं आहे, म्हणजे आता असं नाही सांगू शकत. काही गोष्टी आहेत, काही आठवणी आहेत, साथ दिली आहे, सोबत उभी राहिली आहे आणि अजून राहती आहे आणि अजून राहील. की आता आजचाच दिवस तुम्ही सोबत नाही तर आयुष्यभराची साथ तुमची आहे, पण यांच्यासाठी जर काही स्पेशल बोलायचं असेल आजच्या दिवसासाठी तर ते काय? आय लव्ह यू. तुमचं अरेंज मॅरेज केलं? आमचं अरेंज मॅरेज. आणि त्यानंतर त्यानंतर लव्ह डेव्हलप झालं असं म्हणता येईल. पहिला व्हॅलेंटाईन डे आठवतो दोघांचा? हो, खूप भांडणं झाली होती आमची. आणि त्याचं कारण काय होतं? वेळ न देणं? नाही, अशीच झाली होती फक्त. नवरा बायकोत भांडणं हा सुद्धा प्रेमाचाच एक अंक असतो त्यांचा. बरं, आता आजचा जो दिवस आहे तो स्पेशल कसा असू शकतो?
स्पेशल ह्याच्यामुळं असतो कारण 365 दिवसातनं हा एक दिवस येतो जिथं आपण हक्कानं एक दुसऱ्यांवर एक दुसऱ्यासाठी एक्सप्रेस करू शकतो. असं प्रत्येक दिवसच चांगला आहे, पण हे ठरवलेलं जसं बड्डे असतो तसं हे व्हॅलेंटाईन डे हे प्रेमाचा बड्डे आहे. त्यामुळं आपण ह्याला प्रेमाचा बड्डे म्हणू शकतो. ताई, त्यांना जर आत्ता तुम्हाला प्रपोज करायला सांगितलं तर ते करू शकतील? हो करून दाखव. विल यू बी माय व्हॅलेंटाईन सोनाली? आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. हे तुमच्यातलं प्रेम असंच वर्षानुवर्ष बहरत जावं ही आमच्याकडनं तुम्हाला सदिच्छा. हे कपल आहे 8 वर्षापासून सोबत आहेत आणि त्यांच्यातलं प्रेम इतकंसही कमी झालेलं नाही आहे. आपण पाहू शकतो आणखी असे काही जोड्या असतील इथं, आपण त्यांना भेटूयात आणि त्यांच्यासाठी प्रेम नक्की काय हे जाणून घेऊयात. थँक्यू. पुण्यात फिरत असताना अनेक कपल्स आपल्याला भेटतात आणि त्यांच्या दृष्टीने प्रेम व्हॅलेंटाईन म्हणजे काय मला जाणून घ्यायचं. दादा, तू कुठला आहे? मी इथलंच आहे, पुण्यातलं. आणि ताई, तू आम्ही पण पुण्यातलीच आहे. काय तुझ्या दृष्टीने व्हॅलेंटाईन म्हणजे काय? व्हॅलेंटाईनची अशी स्पेशल डेफिनेशन नाही आहे, पण एक आपण म्हणतो ना की एक तो हे झालेला आहे की दिवसच बनला आहे खास प्रेमाचा दिवस म्हणून. तसे तर 365 दिवसच आहे, पण हा स्पेशल आता पूर्ण मेजॉरिटी त्यांच्याच बाजूने की व्हॅलेंटाईन्स म्हणून. त्या हिशोबाने आपण आहे एक त्यांच्यासोबत फ्लोमध्ये जायचं म्हणून. कितवा व्हॅलेंटाईन? हा फर्स्ट आत्ताच लग्न झालं 3 महिन्यात. 3 महिने पहिला व्हॅलेंटाईन. काय स्पेशल केला आज हेच स्पेशल आम्ही हे फुलांचं उद्यान बघायला आलो. काय आज स्पेशल काय होतं डोक्यात? काय प्लॅन केला होता? नाही, हा अचानक ठरला. ही रील बघितलेली आम्ही, म्हटलं व्हॅलेंटाईन्स पण आहे आणि हे पुष्पांचं पण आहे, मग बघून येऊ आणि कुठेतरी आउटिंग करू असं कॅफेमध्ये वगैरे जाऊन. बस असंच. बाकी प्रेम म्हणजे काय तुझ्यासाठी? आईचं प्रेम म्हणजे असं काय सांगणार आता. प्रेम म्हणजे असं नातं आहे की ते म्हणजे आता प्रत्येक अशी वेगवेगळी नाती असतात, पण हे प्रेमाचं नातं एक विशेष नातं आपण म्हणू शकतो की म्हणजे एक ॲज अ पुरुष आपण जेंट्स म्हणू ना की आपण एक पूर्ण डेली लाईफमध्ये किंवा असं फुल थकलेलो वगैरे असतो, असा प्रेमाचा जिव्हाळा वगैरे आपण म्हणू ना की एंड ऑफ द डे की आपला एक पार्टनर हवा की जो आपल्या पूर्ण म्हणजे थकवा दूर करू शकतो. तसं आपलं एक नातं म्हणजे ते प्रेमाचं नातं असतं असं मला वाटतं. म्हणजे यांच्याकडे पाहिल्यावर तुझा थकवा पूर्ण होतो. हो, डेली. गिफ्ट दिलं काय? काय स्पेशल गिफ्ट काय दिलंय का नक्की? घेणार आहे आता. तुला पण गिफ्ट हवंय? हो. काही स्पेशल फरमाईश केली? नाही, ते आता ती तर म्हणलेली आहे की आता संध्याकाळी देणार म्हणून, पण अजून काय सरप्राईज. तुमचं अरेंज मॅरेज होतं? अरेंज मॅरेज. येस. अरेंज मॅरेज होतं. त्याला जर आता तू प्रपोज करायला सांगितलं तर करू शकतो? तुला करू शकतो? हां. करून आय लव्ह यू कोजागिरी. आय लव्ह यू फॉर एव्हर, फॉर द रेस्ट ऑफ माय लाईफ. तुमच्या दोघांच्या प्रेमाला आमच्या शुभेच्छा. हे प्रेम दिवसेंदिवस असंच बहरत जावो ह्याच आमच्या सदिच्छा आहे तुमच्यासोबत. प्रेम नक्की काय आहे यांच्यासाठी? नवीन लग्न झालेलं, 3 महिन्यापूर्वी लग्न झालेलं आणि यांच्यासाठी प्रेम किती महत्त्वाचं आहे. फक्त पाहिलं की थकवा दूर होतो आपला, अशा भाषेत त्यांनी प्रेमाची व्याख्या सांगितलेली आहे. प्रत्येकासाठी प्रेमाची व्याख्या ही वेगळी आहे. मात्र आजचा हा प्रेमाचा दिवस, प्रेमाचा उत्सव साजरा करताना फक्त पुण्यात, महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात हा सगळा जो उत्सव आहे तो साजरा होतो. आणखीन पाहूयात काही कपल्स भेटत आहेत का, काही यंग मिळत आहेत का आपल्याला, त्यांच्यासाठी प्रेम नक्की काय आपण पाहूयात. माझ्यासोबत आता एक दादा आहे, मॅरिड आहे, पण त्याच्यासाठी व्हॅलेंटाईन काय आहे, किती वर्ष झाले लग्नाला ना अजून बदल झाला आहे काय विचारतो. कितवं वर्ष आहे लग्नानंतरचं? 3रं. काय बदल झाला आहे? बदल तर काहीच नाही झाला, कारण की आम्ही एकमेकांना ऑलमोस्ट 7-8 वर्षापासून ओळखतोय. लव्ह मॅरेज आहे? लव्ह मॅरेज आहे. काय म्हणजे कसं जमलं होतं? कॉलेजमध्ये एकत्र होतो, हां. मग काय नाही असंच मित्र होतो, एकाच ग्रुपमध्ये होतो, मग तिथून पुढे जुळत गेला. तुझ्यासाठी प्रेमाचा अर्थ काय? प्रेमाचा अर्थ म्हणजे काय, रिस्पेक्ट. दोघांची म्हणजे दोघांची एकमेकांबद्दल असणारी रिस्पेक्ट, हेच प्रेम आहे. कुठं आहेत? सोबत आहे? सोबत तर नाही, आता मी ॲक्च्युली एक्झिबिशन बघायला आलेलो, तर ते आतमध्ये आहे. बरं आता आतमध्ये येत नाही, ते एक टास्क आहे छोटासा. आत्ता फोन करायचा, फोन स्पीकरवर ठेवायचा आणि प्रपोज करायचा. काय रिॲक्शन येते ते आपल्याला पाहिजे. हॅलो, आय लव्ह यू. अरे
काय होतंय? व्हॅलेंटाईन्स डे आहे ना म्हणून. अगं बाई, मग एवढं लांबून? हा येतोय आतमध्ये, पण म्हणलं असंच असं विश करावं. अगं बाई, हा. ते मोरासारखे दोन लावले तिथूनच आत्या. अरे मी हे देतोय, काय म्हणतात त्याला, न्यूज चॅनलला बाईट देतोय. तर त्यांनी मला हा टास्क करायला लावलेला. केलाय का नाही? अरे प्रभू, त्या समृद्धीला जायचं होतं तर तिला घेतला नाही. आलो ठीक आहे आलो. त्यांचं रिएक्शन होतं, अरे म्हणजे कधी बोललं नव्हतं का इतक्यात? नाही, कधी हा प्रसंग येत नाही. त्यामुळे नक्कीच आमच्याकडनं तुमच्या प्रेमाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. चलो अशाच प्रेमाचा दिवस म्हणजे भारत हा प्रेमाचा वर्षाव करणारा देश आहे आणि हा देश संपूर्ण जगाला आपल्या प्रेमाच्या जोरावर जिंकत आलेला आहे आणि त्याच प्रेमाचा उत्सव आज संपूर्ण भारतात नाही, देशभरात नाही, जगभरात केला जातोय. आणि असेच काही अतरंगी कपल आहेत ज्यांचं प्रेम दिवसेंदिवस आणखीन बहरत राहो यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. कोणी गिफ्ट दिलंय, कोणी वेळ दिला, हेच फार मोठं गिफ्ट आहे. कोणी दिवसभर सोबत फिरतंय आणि या सगळ्यांच्या प्रेमाला LS मराठीच्या हार्दिक शुभेच्छा. या व्हिडिओ तिथेच थांबूयात. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गंजलेसह अभिजित दराडे, LS मराठी, पुणे.